वारकरी सांप्रदायिक कीर्तन, प्रवचन, कथा, भजन, चाली ऐकण्याकरिता अध्यात्म सोपान या वारकरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी. तीन प्रकारचे अज्ञान आपल्या ठिकाणी आहेत. किती? 3 प्रकारचं. त्याच्यामधले अर्जुनाच्या ठिकाणी जे 3 अज्ञान आहेत ना, भगवान परमात्मा म्हणतात ते 3 अज्ञान सर्व जीवांच्या ठिकाणी आहेत. पहिलं अज्ञान संसाराचं, दुसरं अज्ञान जीवाचं आणि तिसरं अज्ञान देवाचं. संसाराचं अज्ञान आहेत का नाही आपल्या ठिकाणी? कसं आहे संसार? चांगला का वाईट? संसार दुःख विश्रांती नाही कोणते दिवस संसार दुःख विश्रांती नाही कसं आहे संसार माहिती का? दुःख मूळ आहे. आता गीतेचा 15वा अध्याय ज्या वेळेला आपल्याला चिंतनात येईल ना, त्या गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये पहिलाच श्लोक आलेला आहे. काय श्लोक आहे तो? ऊर्ध्वमूल अधशाखा. ऊर्ध्वमूल, मूळ म्हणजे मुळ, संसार वृक्षाची मुळ हे वरती आहेत आणि शाखा म्हणजे फांद्या खाली आहेत. आहे का नाही उलट? गोरपडे साहेब, तुम्ही डोक्यात टोपी घातली का? टोपी डोकं घातलं? काय केलं? काय केलं? आपण टोपी डोकं घातलं, पण म्हणताना काय म्हणतो? हे डोक्यात टोपी घाल, म्हणजे पहिलं डोकं फोड आणि मग त्याच्यामध्ये टोपी. आपण बुटात पाय घालतो का पायात बूट घालतो? पायात बूट घालतो, म्हणजे पाय कापायचा, त्याच्यामध्ये बूट घालताना बुटात पाय घालतो आणि म्हणताना काय म्हणतो? हाय का नाही संसार उलटा? यालाच म्हणतात संसार उलटा. फांद्या खाली आणि मुळं वरती. एवढा उलटा संसार आहेत, एवढा उलटा आहे. या संसारामध्ये जे आपलं आहे ते आपलं दिसत नाही आणि जे आपलं कधीच नाही त्याला आपलं म्हटल्याशिवाय आपण राहत, त्याला आपलंच म्हणतो. जे आपलं कधीच नाही, धन आपलं नाही त्याला आपलं म्हणतो. सत्ता आपली कायमची नाही त्याला आपलं म्हणतो. परिवार सुद्धा कायमचा आपला नाही, फक्त काही काळापुरता आहे. नाही नाही गुणाचे कशाचा बाजार आहे? मायेचा. मायेचा. कबीर महाराज होते, कबीर महाराज काशीमध्ये राहत होते. ही माया फक्त संतांना काही करत नाही बरं का. कबीर महाराज होते, काशीमध्ये राहत होते आणि गळ्यामध्ये विना घेऊन भजन करत रस्त्याने चालले होते. आणि चालता 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 एक कुत्र धावलं, त्यांचा पाय लोचका तोडला. भजन चालू, चालायचं काम चालू. अहो एक जण म्हटले, अहो कबीर महाराज, अहो तुमचा पाय पकडला कुत्र्याने. कबीर महाराज काय म्हटले माहिती का? वो चमडी जाने और वो कुत्ता जाने. आपण करू का तसं? कारण माया नाही.
या संसारामध्ये माया काय करते, जे आपलं नाही ते आपलं दाखवते आणि जे आपलं आहे ते लपवते. मी वाराणसीला शिकायला असताना माया शब्दाचा अर्थ वाचला. माया म्हणजे काय? माया या शब्दाचा अर्थ मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. माया काय? माया दोन अक्षरांनी शब्द जमला येतो. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी, तिला माया म्हणतात. या जगतामध्ये तेच आहे ना, सगळीकडे माया. जे आपलं नाही त्याला आपण आपलं म्हणतो. अर्जुनाचं तेच झालंय. अर्जुन म्हणतो हे माझे गुरु आहेत, माझे भाऊ आहेत, यांना कसं मी मारू? माया आडवी आली, मोह आडवा आला. भगवान परमात्मा सांगतात अर्जुना, अरे हे काल्पनिक आहेत, काल्पनिक आहेत. माऊली सुद्धा हरिपाठामध्ये वर्णन करतात. माऊली सुद्धा हरिपाठामध्ये वर्णन करतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. देवाया निरधार हरि बिना, माया निरधार हरि बिना, वाया निरधार हरि बिना, हरि बिना, हरि बिना, माया निरधार हरि बिना, हरि बिना, हरि बिना. हरि मुखे जगद्गुरु शंकराचार्य एका श्लोकामध्ये सांगतात. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतायत या जगतामध्ये कोट्यवधी ग्रंथ आहेत आणि या कोट्यवधी ग्रंथाचं सार मी अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो ऐका. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटेभि ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. त्याचं ट्रान्सलेशन माऊली हरिपाठामध्ये करतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिमीन. या संसारामध्ये आपण कसं राहायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे? जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलंच राहिलं पाहिजे, आपलंच म्हटलं पाहिजे, पण त्याला मर्यादा सांगितल्या शास्त्राने. एकनाथ महाराज सांगतात बरं का पैठणचे. एकनाथ महाराज म्हणतात आपल्या अंगणामध्ये पक्षी येतात. कशाला? आपल्या अंगणामध्ये पक्षी येतात कशाला? हरिपाठ करायला, कीर्तन ऐकायला नाही, दाणे वेचायला. दाणे वेचतात, दाणे वेचतात, दाणे वेचून झाले का 8 दिवस मुक्काम नाही. एकनाथ महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, मग तैसे असावे संसारी. त्याप्रमाणे आपण या परिवारामध्ये पक्षासारखं येतो. आपलं काम झालं का उडून जातो. थांबायचं काही काम आहे का? मोह धरायचं काही काम आहे का? विषाद करायचं काही काम आहे का? अर्जुनाला झालेला विषाद अर्जुना पुढे सोडा. भगवान परमात्मा सांगतायत हा आपल्या करता झालेला विषाद आहे. हा अर्जुनाचा विषादच नाही. अर्जुन फक्त निमित्त आहे. अर्जुन काय आहेत? निमित्त आहेत. अर्जुनाचं विषादाचं निमित्त आहेत, मोहाचं निमित्त आहेत. पण भगवान परमात्म्याला खरा मोह आपला घालवायचा आहे. गाय कोणाला दूध देते? गाय दूध देते ना कोणाला? वासराला. आणि पेत कोण? आपण. तसं भगवान परमात्म्याने गीता ग्रंथ अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या करता तयार केलेला आहे. मोह अर्जुनाचं फक्त निमित्त आहेत मोहाचं, पण मोह खरा आपला घालवायचा आहे.
काय झालं त्या ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये असे बारीक बारीक दृष्टांत आलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. पाऊस पडल्यानंतर अंगणामध्ये छोट्या छोट्या मुली खेळायला जातात आणि मग खेळता खेळता एक खेळ खेळतात. कोणता? पायाचा खोपा बनवतात, काडक्यांचं कंपाऊंड बनवतात, 2 खडे टाकतात. मग ते नवरा बायको बारीक बारीक खडे टाकले का त्यांची ती मुलं. मग त्या खेळामध्ये ती मुलगी एवढी रंगून जाते, दुपारचा खेळ चालू होतो, संध्याकाळ होते, रात्र होते. मग रात्र झाली का मग तिची आई हाक मारते, चल आता घरात हो, अंधार झाला. आणि मग तिच्या लक्षामध्ये येतं, अरे दिवसभर ज्याच्यामध्ये रंगलो हे तर काय आहे? खोट आहे, हे तर काल्पनिक आहे, हे तर आपणच बनवलेलं आहे. आपली आई तर आपलं घर तर वेगळंच आहे. मग ज्या हाताने घर बनवलं, ज्या पायाने घर बनवलं, त्याच पायाने त्या घराला लात मारते. कुठं जाते? आपल्या घरामध्ये. हे कोणाचं सांगतो मी? तुम्ही अजून अंगणातच आहे का? आपलंही तसंच आहे. बंगला कोण बांधतं? आपणच बांधतो. 2 खडे टाकतो. लग्न कोण करतो? आपणच. मुलं कोणाला होतात? आपल्यालाच. परिवार कोणाचा वाढतो? आपलाच वाढतो. संपत्ती वाढवतो, इस्टेट वाढवतो, प्रॉपर्टी वाढवतो, सत्ता वाढवतो. आणि मग ज्या वेळेला या गोष्टीमध्ये रंगून जातो आणि मग ज्या वेळेला आपला बाप हाक मारतो, आपली आई हाक मारते, त्यावेळेला सगळ्या घरादाराला लात मारून जावं लागतं. आपले आईबाप कोण? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता. बहीण बंधू चुलता कृष्ण माता, बहीण बंधू चुलता कृष्ण माता. कृष्ण माझे पालू, कृष्ण माझे पालू, कृष्ण जसं त्या मुलीला खोट्या घराला लात मारून खऱ्या घरामध्ये जावं लागतं, आपलंही तेच आहे. आपल्याला सुद्धा या खोट्या घराला लात मारून जावंच लागतं. किती श्रीमंत असला सांगा, मृत्यूनंतर किती दिवस घरात ठेवतात? नाही बा, आता यांनी एवढी प्रॉपर्टी कमवली, 10 कोटीची प्रॉपर्टी, 1 महिनाभर ठेवू आपण. नाही 2 तास झाले का उचला म्हणतात. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए पर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सामने वालों का सवेरा, निकलना पड़ेगा, निकलना पड़ेगा. आणि मग सर्व टाकून जावं लागतं. म्हणून असा मोह, अशी माया जशी अर्जुनाला तयार झाली, तशीच माया प्रत्येक जीवाच्या मागे लागलेली आहे. तो मोह प्रत्येक जीवाच्या मागे लागलेला आहे. म्हणून तो मोह घालवण्याकरता भगवान परमात्मा गीता रूपी शास्त्र तयार करून तेच शास्त्र ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या पुढे प्रस्तुत करतात. म्हणून मोह गेला पाहिजे,
मोह घालवला पाहिजे, असा प्रत्येकाने अट्टहास करावा, असं भगवान परमात्म्याचं मत आहे. म्हणून आज पहिल्यांदा पहिली जी ओवी निवडली, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. मी काय सांगत होतो, 3 आज्ञा आहेत अर्जुनाच्या ठिकाणी पण आपल्या ठिकाणी पण. पहिलं आज्ञान आहे संसाराचं, दुसरं आज्ञान आहे देहाचं किंवा जीवाचं, आणि तिसरं आज्ञान आहे देवाचं. संसाराचं आज्ञान मी सांगितलं, किती आज्ञान आहे, एवढं आज्ञान. आज्ञानाने जीवन आपलं बरबटलेलं आहे. संसाराच्या आज्ञानाने ज्याच्यामध्ये राहतो त्याच ज्ञान नाही. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, वस्तू मिळावी का कळावी? वस्तू मिळणं महत्वाचं का कळणं महत्वाचं? एक धनगर मेंढर पाळत होता आणि मेंढर चारता चारता त्याला एक चमचम करणारा खडा सापडला. आवडला त्याला आणि त्याने तो जवळ घेतला आणि त्याच्या आवडत्या मेंढीच्या गळ्यात बांधला. तो खडा नव्हता, काय होता? हिरा होता. हिरा, हिरा अमोल किमतीचा हिरा. त्याला भेटला का कळाला? भेटला पण कळाला. आपल्याला नरदेह कळाला का मिळाला? फक्त मिळाला, कळाला. संसार कळाला नाही, फक्त मिळाला. संसाराचं अज्ञान आणि देवाचं अज्ञान. आता देवाचं अज्ञान म्हटले महाराज, आम्ही तर रोज उठसूट देवाची भक्ती करतो, काय अज्ञान असेल देवाचं? म्हटलं अज्ञानच आहे. माऊलीला विचारा, एकनाथ महाराजांना विचारा, तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज जाऊ द्या, शास्त्र सांगते या जगतामध्ये फक्त 5च देवता आहेत भक्तीच्या. किती? 5 देवता. 5 देवतांच्या व्यतिरिक्त भक्तीच नाही, करायची पण नाही, कारण ते देव देण्यामध्ये समर्थच नाही. काल सांगितलं काही मी नाही ना? पहिली देवता गणपती, दुसरी देवता भगवान शंकर, तिसरी देवता भगवान विष्णू, चौथी देवता आदिशक्ती म्हणजे जगदंबा माता, आणि 5वी देवता अग्नी देवता म्हणजे सूर्यनारायण. 5च देवता भक्तीचे आहेत. आणि या 5च देवता आपल्याला या भवसागरात मधून तारण्याकरता समर्थ आहेत. नाहीतर इतर देवता नाही. इतर देवतांची झाडणी तुकाराम महाराजांनी केलेली. चंदरी हेंदरी दैवती कोणती पूजी भूती खेते, आपल्या पोटाची रडते मागते शिते अवदान. अरे त्यांचंच कल्याण झालं नाही, ते आपलं कल्याण करतील का? मग ह्या देवतांच ज्ञान नाही. हे अज्ञान आपल्या ठिकाणी केव्हाचं अज्ञान आतापर्यंत आपण सांभाळतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या 5च देवता भक्तीच्या आहेत. यापैकी एक कुठला तरी देव आपलासा करून घ्या. केला का आपण एक देव? आपण बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्ताच्या देवळात, शुक्रवारी देवीच्या देवळात, शनिवारी मारुतीच्या देवळात, आणि रविवारी खंडोबाच्या, सोमवारी अशी तर आपली फजिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपला तो एक देव करून घ्यावा.